वेळेला धनापेक्षाही मौल्यवान मानले गेले आहे। एकदा गेलेला वेळ कधीही परत येत नाही। वेळेचे महत्त्व हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, सम्राट टॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आयुष्यात यशस्वी झालेल्या लोकांच्या यशाचे रहस्य एकच असते आणि ते म्हणजे वेळेचा सदुपयोग। यशस्वी लोक वेळेचे मूल्य समजून त्याचा योग्य उपयोग करतात। जगात सर्वच गोष्टींपेक्षा वेळेला अधिक शक्तिशाली मानले गेले आहे। जर एकदा मौल्यवान वेळ गेला तर तो कधीही परत येत नाही। वेळेचे हे चक्र पुढील बाजूला सुरू असते। हे सत्य आहे की जर एखादा व्यक्ती वेळेचे महत्त्व समजत नाही तर वेळ देखील त्याला महत्त्व देत नाही। जर आपण आपला वेळ नष्ट करत असू तर लवकरच वेळ आपल्याला नष्ट करून टाकेल। वेळ कधीही कोणाची वाट पाहत नाही व कोणासाठी थांबतही नाही। प्रत्येकाला वेळेसोबत चालावेच लागते। महान संत स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की एका वेळी एकच काम करा व ते काम करताना इतर सर्व विसरून आपले पूर्ण चित्त त्यात लावून द्या। ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की एक अशी वस्तू जिचा ना अंत आहे ना सुरुवात, ही खूपच शक्तिशाली वस्तू आहे जिच्या सोबत सर्वच मानव जन्म घेतात व आपले जीवन जगून नष्ट होतात। या वेळेला सीमा नसते, तो निरंतर चालत असतो। जवळपास प्रत्येकालाच वेळेचे महत्त्व माहीत असते, परंतु तरीही वाईट परिस्थितीत काही लोक धैर्य हरून आपला वेळ नष्ट करण्यास सुरुवात करतात। असेही म्हटले जाते की वेळ हाच धन आहे, पण जर आपले धन खर्च झाले तर ते परत मिळवले जाऊ शकते, परंतु एकदा वाया गेलेली वेळ परत मिळत नाही। म्हणूनच वेळ हा धन आणि सृष्टीतील सर्वच गोष्टींपेक्षा मौल्यवान आहे। नेहमी बदलत असलेला वेळ निसर्गाचा नियमच आहे। या निसर्गात सर्वच गोष्टी वेळेनुसार चालतात। बरेच विचार करतात की जीवन खूप मोठे आहे, परंतु सत्य तर हे आहे की आयुष्य खूपच लहान आहे व आयुष्यात करण्यासाठी खूपच गोष्टी आहेत। म्हणूनच वेळ वाया न दवडता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा। वेळेचे चक्र असे असतो जे कधी एका जागी स्थिर राहत नाही। वेळ सदैव गतिशील असते आणि वेळेची किंमत असणे बुद्धिमान व्यक्तीचे ओळख आहे। ज्याला वेळेची किंमत असते तो वेळेला ओळखून त्यानुसार कार्य करतो आणि यश त्याच्या चरणात असते। याशिवाय ज्याला वेळेची पारख नसते, अर्थात जो व्यक्ती वेळेचे महत्त्व समजत नाही, त्याला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते व अशा व्यक्तीला अनेक वेळा पश्चाताप करावा लागतो। निसर्गातील सर्व कार्य वेळेनुसार होतात, जसे सूर्य उगवणे, दिवसाची रात्र होणे, ऋतू बदलणे इत्यादी। जर ही सर्व कार्य वेळेवर झाली नाही तर आपल्या निसर्गाचे संतुलन बिघडून अनेक संकटे निर्माण होतील। वेळेचा सदुपयोग वेळेचा वास्तविक ओळखीनेच संभव आहे आणि म्हणून आपण सर्वांनी वेळेचे महत्त्व समजून त्याचा योग्य उपयोग करायला हवा। विद्यार्थी जीवनात तर वेळेचे महत्त्व अधिकच आहे। ज्या व्यक्तीने विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्त्व जाणले तो आयुष्यात खूप प्रगती करतो। वेळेचे महत्त्व न ओळखल्याने बरेच विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण होऊन जातात। वेळेचे महत्त्व समजावताना संत कबीर यांनी पुढील ओळी म्हटल्या, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी बहुरी करेगा कब। संत कबीरांच्या या ओळीचा अर्थ आहे की आपल्याला कोणत्याही कामांना उद्यावर टाळायला नको। उद्यावर टाळल्या जाणाऱ्या या कामांना आजच पूर्ण करायला हवे। कबीरदासांचे मत होते की जर पुढील क्षणातच प्रलय आला तर आपले काम राहूनच जाईल। म्हणून शेवटी वेळेची किंमत समजून आपण त्याला महत्त्व द्यायला हवे। आपल्या आयुष्यातील वेळेवर आपण लक्ष केंद्रित करून एकही क्षण वाया घालवायला नको। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।